रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज दिनांक 27 नोव्हेंबर 2025 आपण आपल्या 27व्या दिवसाच्या पडावाला मुकुटेश्वर महादेव मंदिर म्हणजेच मुक्तेश्वर महादेव मंदिर सिसोद्रा या ठिकाणाहून सुरुवात करतोय। सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण आपल्या परिक्रमेच्या पुढच्या वाटचालीसाठी निघालेलो आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे। या मंदिरातील आश्रमातून आपण बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी ज्या मार्गाने आपण आत आलो होतो काल कमानीपासून, तर तिथपर्यंत आपल्याला जायचंय। आता जो पुढं आडवा रस्ता दिसतोय तिथून आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय। या आडव्या रस्त्याने डाव्या बाजूला वळाल्यानंतर सरळ बघा आपल्याला चौक लागेल गावाचा आणि त्याच्या चौकाच्या पलीकडे कमान आहे। त्या कमानीतून बाहेर पडायचंय। समोर जी कमान दिसते त्या कमानीतून आपण काल आतमध्ये आलो होतो तिथून आपल्याला बाहेर पडायचंय। जो समोरून डांबरी मार्ग आलाय त्या मार्गाने आपण काल आलो होतो आणि आपला परिक्रमेचा मार्ग या उजव्या बाजूचा जो कच्चा रस्ता आहे तो होता। पण काल आपल्याला या ठिकाणी रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबायचं होतं म्हणून आपण आतमध्ये गावात गेलो होतो। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या उजव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने आपल्याला सरळ जायचंय कांचरोद पर्यंत। हा आपला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। काल 5:15 वाजता ज्यावेळेस या चौकात आलो होतो आणि नर्मदा परिक्रमा मार्गचा बोर्ड बघितला, तिथं एका ग्रामस्थाला विचारलं, त्यांनी सांगितलं की अजून पुढे 3 किलोमीटरवर आश्रम आहे। तर थोडस कसं तरी झालं होतं, कारण 5:15 वाजता अजून 3 किलोमीटर जायचं म्हटल्यावरती त्या 3 किलोमीटरला जाईपर्यंत अंधार पडेल। त्याच्यामुळं थोडा वेळ थांबलो तिथं। एक 2-3 मिनिटं थांबल्यानंतर आतमधून आपल्याला आवाज आला कमानीच्या आतून की नर्मदे हर अंदर आई आहे। मग आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मुकुटेश्वर महादेव मंदिर होतं, ज्याला मुक्तेश्वर महादेव मंदिर असंही म्हटलं जातं। तर त्या मंदिरामध्ये ग्रामस्थांनी सगळ्यांची सोय केलेली होती, परिक्रमावासियांची। खूप सुंदर अशी व्यवस्था इथल्या ग्रामस्थांनी केली होती। सगळी तरुण माणसं होती आणि तरुण माणसांनी मिळून या ठिकाणी परिक्रमावासींची सेवा केली। प्रत्येक कुटुंबातून कोणी ना कोणीतरी प्रतिनिधी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी परिक्रमावासींची सेवा केली। आणि आजच नाही तर बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी हे कार्य चाललंय। पण आज जरा गर्दी, काल रात्री जरा गर्दी जास्त होती। त्याचं कारण असं आहे की पाठीमागे जे आपण एक आश्रम बघितलं ते आश्रम काही कारणास्तव कालच्या दिवसापुरतं बंद होतं, त्याच्यामुळे सगळी गर्दी ही पुढे या मुकुटेश्वर महादेव मंदिरामध्ये झाली होती। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने आतमध्ये आपण 200 ते 250 मीटर आल्यानंतर पुढे परत 2 रस्ते लागतात बघा। तर त्यातला आपला उजव्या बाजूचा रस्ता आहे, आपल्याला कांचरोद या गावापर्यंत जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पाठीमागच्या आपण या कच्च्या रस्त्याने येतोय। कच्च्या रस्त्याने आल्यानंतर बघा हा कच्चा रस्ता उजव्या बाजूला वळतोय, पण आता या उजव्या बाजूला आपल्याला वळायचं नाहीये, तर आपल्याला या सरळ डांबरी रस्त्याने जायचं। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी बोर्ड लिहिलाय परिक्रमा मार्ग कार्तिकेश्वर महादेव मंदिर, पण हा बोर्ड एकदा स्पष्ट नाहीये एवढा, त्याच्यामुळे इथे कन्फ्युजन होईल। तर या सरळ रस्त्याने आपल्याला जायचंय, उजव्या बाजूला अजिबात वळायचं नाही। रामकृष्ण हरी नर्मदे हर। साधारण आपण 2.5 किलोमीटर सिसोद्रा गावातून पुढे आलोय। 2.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी एक पूल लागलाय आपल्याला आणि या पुलाच्या खालून एक मैया वाहतीये, त्यांचं नाव नाही माहिती आपल्याला। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारची मैया वाहत चाललेली आहे आणि नर्मदा मैयाला जाऊन भेटणार आहे। आपला मार्ग सरळ सरळ चालू आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। काल आपण ओरी गावामध्ये कोटेश्वर महादेव शिवलिंगाचं दर्शन घेतलं। तर त्या ठिकाणी त्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला जर तुम्ही जाणार असाल तर आवर्जून जा। त्या ठिकाणी जायचं आमचं राहून गेलं, कारण आम्हाला माहित नव्हतं ते ठिकाण। मंदिराच्या पाठीमागच्या साईडला नर्मदा मैयाची सुंदर अशी अप्रतिम मूर्ती आहे आणि कमळावरती विराजित असलेली मूर्ती आहे, असं इथं सिसोद्रामध्ये ग्रामस्थांनी सांगितलं होतं। तर ती आपली बघायची राहून गेली, कारण तिथले जे महाराज होते ते मौन व्रतात होते, त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला जास्त काही माहिती दिली नाही तिथं। तर तुम्ही परिक्रमेत असाल तर ओरी या गावामध्ये कोटेश्वर महादेव मंदिर आहे, त्याच्या बाजूने जायचंय। पाठीमागच्या साईडला नर्मदा मैयाच्या किनारीच मूर्ती आहे, ती अवश्य तुम्ही पहा, त्याचं दर्शन घ्या। रामकृष्ण हरी नर्मदे हर।
लागलेली मैया पार करून आल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर वरती बघा असा सरळ रस्ता जातोय आणि डाव्या बाजूला पण एक रस्ता जातोय। डाव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला जायचं नाहीये, सरळ रस्त्याने जायचंय, कारण तिथं नर्मदा परिक्रमा मार्ग असा बोर्ड लिहिलेला आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। साधारण आपण सिसोद्रा गावातून 4 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कार्तिकेश्वर महादेव मंदिर दिसतंय। या ठिकाणी मौनी बाबा आश्रम आहे, तर आपण तिथपर्यंत जाऊयात आता दर्शन घेण्यासाठी। रामकृष्ण हरी नर्मदे हर हा सरळ जो आहे तो आपला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे, पण कार्तिकेश्वर महादेव मंदिरात आपल्याला जायचं असेल तर या बाजूने उजवीकडे जाऊन दर्शन घेऊन परत बाहेर यावं लागेल। तर आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। उजव्या बाजूला केल्यानंतर अशा प्रकारचा मार्ग आहे। या रस्त्याने आतमध्ये आल्यानंतर बघा ही जी वडाची झाड आहेत त्याच्या बाजूलाच या ठिकाणी नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे। आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। नंदी महाराज आहेत या ठिकाणी आणि आतमध्ये नर्मदेश्वराचं शिवलिंग। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी नर्मदेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन घेऊन आल्यानंतर या डांबरी रस्त्यानेच आपल्याला पुढे जायचंय। तर पुढे दिसतंय ते कार्तिकेश्वर महादेव मंदिर आणि मौनी बापू आश्रम आहे। त्या ठिकाणी असे आश्रम आणि मंदिर आहे। आश्रमातून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा या द्वारातून आत जायचंय आणि इथं कार्तिकेश्वर महादेव मंदिर आहे। हे कार्तिकेश्वर महादेव मंदिर आहे। या ठिकाणी नंदी महाराज विराजित नाहीयेत, कारण कार्तिकेश्वर मंदिरामध्ये नंदी महाराज विराजित नसतात। या ठिकाणी आपण कार्तिकेश्वर महादेव शिवलिंगाचं दर्शन घेऊया। ये दो जगह पे एग्जाम है, एक इधर है और एक काशी में, दूसरी जगह पे नहीं मिले। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। कार्तिकेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन घेतल्यानंतर ज्या मार्गाने आपण आलो होतो त्या मार्गानेच परत थोडंसं पाठीमागे जायचंय आणि तिथे गेल्यावरती आपल्याला तो मुख्य परिक्रमा मार्ग लागेल। या ठिकाणी बघा आपण या रस्त्याने आतमध्ये आलो होतो, आता पुढे सरळ जायचंय। साधारण मुख्य मार्गापासून 100 ते 150 मीटर आतमध्ये मंदिर आहे आणि पुन्हा 100 ते 150 मीटर आपल्याला बाहेर यावं लागतं। पण अप्रतिम असं प्राचीन मंदिर आहे। कार्तिकेश्वर महादेवाचे पूर्ण भारतामध्ये फक्त 2च मंदिर आहेत प्राचीन असं म्हटलं जातं, एक काशीमध्ये आणि एक या ठिकाणी। रामकृष्ण हरी नर्मदे हर। बघा कार्तिकेश्वर रामकृष्ण हरी नर्मदे हर। कार्तिकेश्वर महादेव मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपला पुन्हा नर्मदा परिक्रमा मार्गाचा रोड आपल्याला लागलेला आहे। या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला जायचंय आता। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पूर्ण डांबरी मार्ग दिसतोय हा। आता बघूयात कुठपर्यंत जायचंय आपल्याला या मार्गाने ते। रामकृष्ण हरी नर्मदे हर। कार्तिकेश्वर महादेव मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर साधारण अर्धा-पाऊण किलोमीटर वरती हे कांचरोद गाव आहे। आता या गावाच्या तिथे सुरुवात झाल्यानंतर 2 रस्ते लागतात, एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला आहे। तर आपल्याला उजव्या बाजूच्या मार्गाने सरळ जायचंय। इथे लिहिलेलं पण आहे परिक्रमा मार्ग म्हणून। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या गावातून बाहेर पडल्यानंतर समोर पुन्हा 2 रस्ते लागलेत, डावा आणि उजवा। तर उजव्या बाजूला नर्मदा परिक्रमा मार्ग असा बोर्ड लिहिलेला आहे, तर आपल्याला उजव्या बाजूला जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। उजव्या बाजूला टर्न घेतल्यावर अशा प्रकारचा हा रस्ता आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या गावातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला नर्मदा मैयाच्या पात्राचं दर्शन झालेलं आहे। नमामि देवी नर्मदे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। गाव पार केल्यानंतर साधारण आपण 1 किलोमीटर चालत आलोय।
पुढे आल्यानंतर बघा एक डाव्या बाजूला रस्ता गेलाय तिरका आणि हा एक सरळ रस्ता गेलेला आहे, तर आपल्याला सरळ मार्गाने जायचंय। या ठिकाणी नर्मदा परिक्रमा मार्ग असा बोर्ड लिहिलेला आहे। मगाशी नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला झालं, पण त्या ठिकाणी ग्रामस्थांना विचारलं की नर्मदा मैयाच्या तटातटाने जाता येईल का, तर त्यांनी नाही असं सांगितलं, कारण काही ठिकाणी पुढे मार्ग नाहीयेत, त्याच्यामुळे तिथून जाता येणार नाही। म्हणून आपला हा आज डांबरीने प्रवास चालू आहे परिक्रमेतला। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आतापर्यंत तरी हा पूर्ण मार्ग आपल्याला शेताच्या कडेकडेनेच सापडलेला आहे। केळीची शेती आहे या ठिकाणी, ऊस आहे आणि एरंड आहे, ही 3 पिकं प्रामुख्याने या ठिकाणी दिसतात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी बघा शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये परिक्रमावासींना विश्राम करण्यासाठी या ठिकाणी झोपाळे तयार करून ठेवलेले आहेत बघा। नर्मदे हर परिक्रमावासियों के लिए विश्राम के लिए असं या बोर्डवरती पण लिहिलेलं आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या झोपाळ्यावरती थोडा वेळ विश्रांती करून आपण परिक्रमेच्या पुढच्या वाटचालीसाठी निघालेलो आहोत। अशा प्रकारचा डांबरी मार्ग आहे। वरांच्या गाव येईपर्यंत आपल्याला कोणतंही तीर्थ आता लागणार नाही। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पाठीमागे कार्तिकेश्वर महादेव मंदिरापासून आल्यानंतर साधारण 3.5 किलोमीटर वरती आपल्याला राजपरा गाव चालू झालेला आहे आणि या गावामध्ये बघा समोर श्री भारती आश्रम आहे, पण आपण आश्रमात जाणार नाहीये कारण आताशी 10 वाजलेले आहेत। पाठीमागे कार्तिकेश्वर महादेव मंदिरात आपण बालभोग घेतला होता, त्याच्यामुळे या आश्रमात आपण आतमध्ये जाणार नाहीये। आतमध्ये कुठेतरी बांध दिसतोय आश्रमाचा। आता सरळ आपला हा परिक्रमेचा मार्ग आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण जर भारतीय आश्रमामध्ये आत गेलो असतो तर आपल्याला हा जो पलीकडचा मार्ग आहे त्या मार्गाने बाहेर यावं लागलं असतं गावातून आणि परत पुढं नर्मदे हर हा परत पुढं मार्ग एकत्र होतो आणि या ठिकाणी आपला नर्मदा परिक्रमा मार्ग पुन्हा चालू होतोय। चालत चालत पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा चालत चालत पुढे आल्यानंतर या ठिकाणी शाळा लागलेली आहे डाव्या बाजूला आणि शाळेच्या थोडंसं पुढे आलो आपण की आपल्याला हा जो डांबरी रस्ता आहे तो सोडून आता उजव्या बाजूला वळावं लागणार आहे। इथे 2 बोर्ड लावलेले आहेत नर्मदा परिक्रमा मार्गासाठीचे बघा। या नर्मदा परिक्रमा मार्ग या बाणाच्या दिशेने उजव्या बाजूला आपल्याला खाली जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। उजव्या बाजूला आत आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे शेताच्या कडेकडेने। या ठिकाणी बघा रस्त्याचं काम चालू आहे आणि त्याची ही खडी इथं टाकून ठेवलेली आहे, त्याच्यामुळं या खडीतून व्यवस्थित जायचंय कारण आपल्या चपला चालून चालून झिजले असतात, धारधार एखाद्या खडीने चप्पल कापून फाटू शकते। या खडी मार्गातून खाली उतरूयात आपण। पलीकडे एक पाऊल वाटे शेताच्या कडेने, त्या पाऊल वाटेने जाऊयात म्हणजे आपल्याला या खड्यांची काय अडचण राहणार नाही। रामकृष्ण हरी नर्मदे हर। बघा दोन्ही मार्ग एकाच दिशेला जाणार आहे। जसं आपलं आयुष्य एकाच दिशेला जाणार आहे तसे दोन्ही मार्ग एकाच दिशेला जातात आहे, पण पलीकडचा मार्ग अडचणींचा आहे आणि हा मार्ग थोडासा आरामदायक आहे। मग आयुष्यात आपण निर्णय घ्यायचा आहे अडचणींच्या मार्गाने जायचं का आरामदायी मार्गाने जायचं। भौतिक सुखांच्या मागे लागलं तर अडचणी भरपूर येतील। भौतिक सुख सेकंडरी ठेवलं आणि आत्मिक सुखाने समाधानाने जर आयुष्य जगलो तर असा आपल्याला आनंददायी मार्ग भेटेल। हे माझं मत आहे, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुन्हा आपण या अडचणींच्या मार्गावर उतरलोय ती पाऊलवाट संपल्यावर, पण परत हा सरळ मार्ग जो दिसतोय यालाही एक बाजूने पगदंडी मार्ग तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपल्याला या मार्गाने जायचं। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। साधारण 1 किलोमीटर आपण या मार्गाने आलोय। आल्यानंतर पुढे आपल्याला आडवा डांबरी लागलेला आहे, त्याने आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय। या ठिकाणाहून उजव्या बाजूला आपण जर वळालो तर पुढे नावरा गाव लागेल आपल्याला। त्या नावरा गावापर्यंत आता आपल्याला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे आल्यानंतर बघा या ठिकाणी एक चौक लागतोय, इथे मोठी वडाची झाड आहेत, छोटं मंदिर पण आहे आणि या चौकातून जर हा सरळ रस्ता घेतला तर सरळ रस्ता नावरा या गावात जातोय। तर गावात न जाता आपल्याला
हा जो मोठा डांबरी आहे त्याने डाव्या बाजूला वळायचंय। नर्मदे हर या डाव्या बाजूला वळायचंय आणि वराछा बघा या ठिकाणी बोर्ड लागलाय, वराछा या गावापर्यंत आपल्याला आता पोहोचायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर या सरळ डांबरीने न जाता आपल्याला उजव्या बाजूला टर्न घ्यायचा। या ठिकाणी हा उजवा मार्ग आहे आपला, या उजव्या बाजूने आपल्याला वरांच्या गावापर्यंत जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर तिथे आतमध्ये आल्यानंतर बोर्ड पण लावलेला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग, आणि अशा प्रकारचा हा थोडासा छोटा डांबरी रस्ता आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर हा डांबरी कुठेच सोडायचा नाही। शेतात जाणारे बारके बारके कच्चे रस्ते आलेले आहेत, पण त्या कोणत्याही कच्च्या रस्त्याला आपल्याला वळायचं नाहीये। आपला हा डांबरीने मार्ग चालू ठेवायचा आहे। ज्या ठिकाणी मार्ग बदल होणार आहे त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये आवर्जून सांगण्यात येतंय, त्याच्यामुळे त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागे नावरा गावातून आपण साधारण 2 ते 2.5 किलोमीटर या ठिकाणी आलोय। या ठिकाणी परिक्रमावासींसाठीचं अन्नक्षेत्र लागलेलं आहे। हे पण नावरा गावातच आहे, पण नावरा गावाच्या साधारण 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी हे अन्नक्षेत्र दिसतंय आपल्याला। रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी गंगाबेन रामबाई सेवा सदन या आश्रमामध्ये बालभोग आणि चाय प्रसादी घेऊन आपण पुढे वराछाकडे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर या डांबरी मार्गाने आपला प्रवास चालू आहे। हा मार्ग आपण पाठीमागचा टर्न घेतल्यापासून कुठंच सोडलेला नाही। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागा बालभोग घेतला त्या ठिकाणाहून साधारण 2 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा वराछा गाव आपल्याला सुरुवात झालेलं दिसतंय। या ठिकाणी आल्यानंतर इथं बघा या रस्त्याने आपण आलोय, आणि इकडे जर बघितलं तर एकदम शार्प उजव्या बाजूला वळायचंय आणि सोमनाथेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहे। आपण त्या ठिकाणी दर्शन घ्यायला जाऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर कार्तिकेश्वर महादेव मंदिरापासून साधारण 7 किलोमीटर वरती हे सोमनाथेश्वर महादेव मंदिर आहे। अशा प्रकारचा हा सिमेंटचा मार्ग आहे आतमध्ये जायला। एक साधारण 200-250 मीटर आतमध्ये यायचंय फक्त। अशा प्रकारचं या ठिकाणी आश्रम आहे, पण ते सध्या बंद आहे, आणि हे मंदिर आहे सोमनाथेश्वर महादेव मंदिर। रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा पवित्र अशा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला या ठिकाणी समोर दिसतंय ते दत्त मंदिर आहे, आणि या बाजूला सोमेश्वर महादेव मंदिर आहे। तर आपण आता सोमेश्वर महादेव मंदिरात जाऊन पहिल्यांदा दर्शन घेऊया। या ठिकाणी नंदी महाराज आहेत, त्यांची परवानगी घेऊन आतमध्ये जाऊया। सोमेश्वर महादेव शिवलिंग नर्मदा मैयाच्या दक्षिण तटाला। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर सोमेश्वर महादेव मंदिराच्या बरोबर समोर या ठिकाणी दत्त मंदिर आहे। आपण त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊयात। ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण सोमेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतलंय शिवलिंगाचं, आणि त्याच्या समोरच दत्त मंदिर होतं। दत्त मंदिरातही आपण दत्त महाराजांचं दर्शन घेतलंय, आणि आता आपण पुढे वाल्मिकेश्वर महादेव मंदिर आहे याच वराछा गावामध्ये, तर तिथं चाललोय। आपण ज्या ठिकाणाहून आतमध्ये आलो होतो त्याच ठिकाणाकडे परत जायचंय खाली आपल्याला, आणि जो आपला परिक्रमेचा मार्ग येईल त्या मार्गाला उजवीकडे वळायचंय। आपण या ठिकाणावरून आतमध्ये आलो होतो आणि डाव्या बाजूने आपण वरती आलो होतो। आता पुढे आपल्याला या सिमेंटच्या रस्त्याने पुढे जायचंय गावातून। रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी पहिलाच राईट लागलाय बघा, खाली अजून एक बारीक सिमेंटचा रस्ता आहे उतरायला। तर या रोडने आपण खाली गेलो की मंदिर येईल।
या ठिकाणी बघा, या ठिकाणी बालमुकुटेश्वर महादेव मंदिर आहे. योगानंद आश्रम पण आहे हे वरांच्या मधलं. समोर इथं 2 रस्ते आहेत, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला. तर उजव्या मार्गाने आपल्याला जायचंय. तिथं गेट दिसतंय आपल्याला. गेट मधून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आश्रम आहे. आणि आश्रमात या ठिकाणी बालमुकुटेश्वर महादेव मंदिर आहे. त्याचं आपण दर्शन घेऊयात. या ठिकाणी नंदी महाराज आहेत, त्यांचं आपण दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने पुढं दर्शन घेऊयात. या ठिकाणी बालमुकुटेश्वर महादेव मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊयात आपण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बालमुकुटेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी आलो होतो. त्या ठिकाणी ज्या मैया होत्या त्यांनी आपल्याला भोजनासाठी आग्रह केला. तर भोजन प्रसादी घेऊन आपण थोड्या वेळ या ठिकाणी विश्रांती करून पुढे आपण मार्गस्थ होत आहोत. या आश्रमात आपण आलो होतो त्याच मार्गाने आपल्याला खाली उतरायचं आहे. समोर जो सिमेंटचा मार्ग आहे तिथून आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे. आपण डाव्या बाजूने आलो होतो खालून, आता आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. महाराष्ट्र सोडल्यानंतर आपण गुजरातमध्ये प्रवेश केला. तर गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातून आतापर्यंतचा आपला परिक्रमेतला प्रवास चालू होता. तर आता या ठिकाणी वराछा जे गाव आहे ते नर्मदा जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे. आणि याच्यानंतर आसा गाव येणार आहे. त्या आसा गावापासून गुजरात मधला भरूच जिल्हा चालू होणार आहे. अशा प्रकारचा हा गावातून मार्ग आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर साधारण 100-150 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी गावाचा चौक लागलेला आहे. या चौकातून आपल्याला सरळ पुढे निघायचंय. या सरळ मार्गाने आता आपल्याला जायचंय. पाठीमागून त्या मार्गाने आल्यानंतर पुढे पगदंडी मार्ग चालू झालेला आहे आपला. समोर एक ब्रिज दिसतोय, त्या ब्रिजच्या खालून हा मार्ग जाईल. या ब्रिज पासून उजव्या पगदंडीने जायचं आपल्याला, उजव्या बाजूच्या. कारण डांबरेने जायचं म्हटलं तर 4-5 किलोमीटर जावं लागेल. आणि पगदंडी मार्ग हा जवळचा मार्ग आहे. 1 ते 1.5 किलोमीटरवरतीच आसा गाव येईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जे आपल्याला सोमेश्वर महादेवांचं मंदिर लागलं होतं, तर त्या ठिकाणाची एक कथा आहे. सोमेश्वर महादेवाबद्दलची कथा आहे, पण ठिकाण हे आहे का नाही ते मला नक्की होत नाहीये. कारण पुराणामध्ये फक्त सोमनाथ तीर्थ असं उल्लेख आलेला आहे तीर्थासाठीचा. तर आपण रोहिणी तीर्थ बघितलं होतं राजघाटवरती बडवानीला. तर त्या ठिकाणी जी कथा आहे त्यालाच थोडीशी मिळती जुळती कथा आहे. ब्रह्मदेवाला जे पुत्र होते त्यांच्यामध्ये दक्ष एक पुत्र होते त्यांचे. तर त्या दक्षला 50 कन्या होत्या. त्यापैकी 27 कन्या चंद्रदेवाला पत्नी म्हणून दिल्या होत्या. तर चंद्रदेव सगळ्यात जास्त प्रेम रोहिणी या पत्नीवरती करत होते. त्याच्यामुळे दक्षने शाप दिला होता चंद्रदेवाला. आणि त्या शापातून मुक्तता कशी करायची याची विचारणा चंद्रदेवाने ब्रह्मदेवाकडे केली. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की नर्मदा मैयाच्या किनारी जाऊन त्या ठिकाणी शिवलिंग स्थापित करून तुम्ही तपस्या करा, मग तुम्ही त्या क्षयरोगाच्या पापातून मुक्त व्हाल. तर त्यासाठीच हे सोमेश्वर तीर्थ या ठिकाणी आहे. आता ज्या ज्या ठिकाणी सोमेश्वर सोमनाथ तीर्थ असं येईल तर त्या त्या ठिकाणी सगळ्याकडे हीच कथा आपल्याला लागू करता येईल का हा मोठा प्रश्न आहे. कारण ओरवी नदीच्या संगमावरती हे तीर्थ आहे असं त्या पुस्तकामध्ये, नर्मदा पुराणाच्या पुस्तकामध्ये वर्णन आहे. पण ओरवी नदी कुठं आहे ही सुद्धा आपल्याला या मार्गात कुठं अजून दिसलेली नाही, किंवा आपल्याकडे जे माहितीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा ओरवी नदीचा उल्लेख कुठं दिसत नाहीये. जर आलाच कुठं तर आपण त्यावेळेस बघूयात. आणि जे पाठीमागं आपल्याला कार्तिकेश्वर महादेव मंदिर लागलं होतं
तर ते कार्तिकेश्वर महादेव मंदिर नाहीये, ते कार्तिकेश्वर मंदिर आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते महादेव मंदिर नसल्यामुळं त्या ठिकाणी नंदी त्या ठिकाणी विराजित नाहीयेत. कारण नंदी हे फक्त महादेव मंदिरामध्येच विराजित असतात, कारण ते महादेवांचे द्वारपाल आहेत. कार्तिकेश्वर म्हणजे भगवान शिवशंकरांचे जे पुत्र आहेत त्यांचं हे मंदिर आहे, त्यांचं ते मंदिर आहे. आणि काल आपण जे मुकुटेश्वर महादेव मंदिर किंवा मुक्तेश्वर महादेव मंदिर जे बघितलं त्याचाही उल्लेख पुराणांमध्ये सापडत नाही. कदाचित नावं बदललेली असतील, कारण पुराणामध्ये जी नावं आहेत ती जुनी नावं आहेत आणि नवीन नावं वेगळे असू शकतात. त्याच्यामुळे ते उल्लेख आपल्याला सापडत नाहीत. ज्यांचे ज्यांचे उल्लेख सापडतात, ज्यांच्या ज्यांच्या कथा आपल्याला पुराणांमध्ये सापडतात त्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. या पगदंडीने आपण चालत आलोय, साधारण अर्धा-पाऊण किलोमीटर चालत आलोय आपण. आपल्याला दोन्ही ठिकाणी वाल्मिकेश्वर तीर्थ हे सापडलेलं नाही. आपण शुकदेव महादेव मंदिरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पुस्तकांमध्ये उल्लेख होता की वाल्मिकेश्वर तीर्थ आहे त्या ठिकाणी, पण तिथेही वाल्मिकेश्वर तीर्थ आपल्याला सापडलं नाही. त्याचबरोबर वाराच्या गावामध्ये सुद्धा वाल्मिकेश्वर तीर्थ आहे असं उल्लेख होता, पण तिथे आपल्याला ते सापडलेलं नाही. कदाचित या ठिकाणी नर्मदा मैयाचा जो तट आहे त्या तटालाच वाल्मिकेश्वर तीर्थ असं म्हणत असतील असा अंदाज आहे. बघूयात. आता पुढे बघा, आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे सिमेंटचा. तर या सिमेंटच्या आडव्या रस्त्याला जर आपण उजव्या बाजूला बघितलं तर उजव्या बाजूला मार्गामध्ये खुणा लावलेल्या आहेत. तर आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. उजव्या बाजूने फक्त 5 ते 6 पावलं आलो तर पुन्हा आपल्याला हा सिमेंटचा रस्ता सोडून डाव्या बाजूला पगदंडी मार्ग दिसलेली आहे आणि त्या ठिकाणी खुणा दिसत आहे. तर त्या ठिकाणी आपण जाऊयात. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. समोर आश्रम आहे असं वाटतंय. हे आश्रमाचं गेट आहे. इथून आपण आतमध्ये चाललोय आणि हा पगदंडी मार्गच आहे. समोर बघा मोठा असं शिवलिंग दिसतंय आपल्याला. बहुतेक याच्या पलीकडे नर्मदा मैयाचं दर्शन होईल आपल्याला. या ठिकाणी बजरंगबली आपल्या स्वागतासाठी उभे होते. मोठा असा आश्रम आहे या ठिकाणी. आता जे आपण बघतोय ते आसा गावातील निर्लोभी आश्रम आहे. या निर्लोभी आश्रमामध्ये आपण उभे आहोत. भव्य असा परिसर आहे नर्मदा मैयाच्या तटाला आणि या ठिकाणी रामेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे. तर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात रामेश्वर महादेव मंदिराच्या.